ही आमची न्यू इयरची पार्टी आहे. 31ला काही जमलं नाही, कामानिमित्त सगळीजणं बिझी होती. मग आम्ही न्यू इयरलाच भेटलो 1 तारखेला. बरं, सगळा फ्रूटचा सलाड होता, त्याच्यामध्ये पेप्सी टाकल्या, पेप्सी, ज्यूस, फेंटा, राणी ज्यूस सगळं काही टाकलं. ही आमची बाई नाचत होती, तिला नाचायला भरपूर आवडतं. सगळीजणं बघत होती, कधी होते आणि एकदा कधी वाढप होतोय सगळ्या गोष्टीचा. बस इथं आग लावलेली, सगळीजणं शेकोटी घ्यायला बसलेली, कारण थंडीचा वेळ होता. बाजूला रगडा पॅटीसची पार्टी, कारण सगळ्यांना पहिलं स्टार्टर्ड पाहिजेच होतं. सगळीजणं वाट बघत होती आणि सुप्रियाने इतकं छान बनवलेलं ना की ठेलेवाल्यांना बाजूला काढेल. तिला म्हटलं तुझाच एक ठेला लाव. खरंच खूप छान झालेला आणि मला वाटतं ह्या 6 महिन्यानंतर खाऊन बरं वाटलं, कारण जेव्हा भारतात जातो त्यावेळेसच खातो. मस्कतला मिळतात पण एवढी काही टेस्ट नसते, पण हिने जे बनवले ती आपल्या भारतातल्या त्या ठेलेवाल्यांची आठवण आली. बरं, पुरुष मंडळी इकडे बसलेली, ही आमची छोटी मंडळी मस्तपैकी डान्स करत होती आणि डान्सची आता आस्ते आस्ते सुरुवात झालेली, कारण मैफिल आता जमायला लागली होती, जी खाऊन पिऊन पोट भरून मस्त झालेली. भरपूर काही होतं, प्रॉन्सची बिर्याणी, बांगडे फ्राय, भरता, बैंगन भरता आणि चिकन काळं रस्सं. तेच ह्या बायांना आमच्या डान्स करायला एवढा आवडतो आणि आमच्या महिला मंडळमधील ह्या दोघी इतक्या उत्साही आहेत, जिथं गाणं चालू झालं या दोघी डान्स करायला सुरुवात झाली. हा बरं, सगळ्यांचे नवरे मात्र सगळ्यांना काय बोलतात मदत करतात डान्स करायला. नंतर ही सगळी चिल्लर पार्टी, म्हणजे खाल्ले पिलेला आता जिरवायला पाहिजे, तर सगळीजणं डान्स करायला लागली. येत नाही जसं येतं तसं सगळीजणं डान्स करत होती. खरं सांगाल तर 31पेक्षा न्यू इयरची पार्टी खूप छान झाली, खूप मजा आली. चॅनलला सबस्क्राईब